काही दिवसांपूर्वी ताम्हिणी घाटामध्ये एक थार गाडी दरीमध्ये कोसळून 6 तरुण मुलांचा मृत्यू झाला. तर अपघाताच्या घटना आपण पेपरमध्ये असेल किंवा टी व्हीमध्ये रोजच बघतो. तर वाईट वाटतं की कुणाचा भाऊ गेलेला असतो, कुणाची बहीण जाते, कुणाचे वडील जातात, कुणाचा मुलगा जातो. तर वाईट वाटतं की असं नव्हतं घडायला पाहिजे. तर सांगायचा उद्देश असा आहे की सर्व माझ्या भावांना आणि बहिणींना, जर तुम्ही गाडी चालवत असाल तर गाडीचा स्पीड हा योग्यच ठेवा. खूप उशीर झाला आहे, कुठंतरी जायला उशीर झाला म्हणून तुम्ही गाडीचा स्पीड वाढवला आणि अपघात झाला तर असं करू नका. कारण जीवन हे एकदाच आहे, आयुष्य हे एकदाच आहे. जे काही करतोय ते आपण आयुष्य आहे म्हणूनच करतोय आणि आयुष्यच संपलं तर काहीच नाही ना. त्यामुळे त्या दृष्टीनेच तुम्ही गाडी चालवा. कुणीतरी घरामध्ये आपली वाट बघतंय, आई असेल, वडील असेल, भाऊ बहीण, बायको, लहान मुलं, ते समोर ठेवूनच गाडी चालवा. आणि तुम्ही बोलताल की आम्हाला तर कोणीच नाही. नाही, तुम्हाला जरी कोणी नसलं तरी जीवाभावाचा मित्र तरी असतो ना, तो समोर ठेवून गाडी चालवा. आणि सर्व ड्रायव्हर भावांना पण मी सांगू इच्छिते की तुम्ही सुद्धा एक माणूस आहात. तुम्हाला पण घर आहे, संसार आहे, फॅमिली आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही सुद्धा गाडी चालवत जा.